विसरू पडो संसाराचा, आठवो तुझ्या रूपाचा. तेथे नाम रूप ठसा हृदयी राहो. निवा जीवाचिया जीवलगा, माझिया श्रीरंगा. गोडी घेऊनिया, द्वैत नाही पाहुरय्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मन हे धाले, मन हे धाले, पूर्ण विठ्ठलची झाले. अंतर्बाह्य रंगून गेले विठ्ठलची. विठ्ठल जडी स्थळी भरला, ठाव कोठे नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. झाला दिनाचा मायबाप विठ्ठलची. ऐसा भाव धरोनी मनी, विठ्ठला आणिला निजधानी. अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची. तो बाप रखुमा देवीवरा, पुंडलिका दिदला थारा. परमात्म्याच्या ठिकाणी मन जेव्हा स्थिरावतं त्यावेळेस भगवंताची व्यापकता कळते महाराज. हृदयस्थ असलेला चतुर्भुज विष्णू आणि त्याचा आत्म्याशी असलेला संबंध हे जीवाला जेव्हा कळतं त्यावेळेस ठाव कोठे नाही उरला. जो जडी स्थळी भरला आहे, रिक्त ठाव कुठेच नाही. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाकरता निघाले त्यावेळेस महर्षी वाल्मिकांच्या ठिकाणी भगवंत आले आणि वाल्मिकांना विचारतायत प्रभू की हे ऋषीवर, मी कुठं राहू हे तुम्ही मला सांगा. त्यावेळेस वाल्मिकी ऋषींनी उत्तर दिलं प्रभू रामाला की हे प्रभू, तू कुठं नाहीस ते आधी मला सांग, मग मी तुला सांगतो तू कुठं राहायचं ते. असा हा परमात्मा योग साधनेनं सहज प्राप्त करता येतो, कारण तो जवळच आहे हो, आपल्या अवतीभोवतीच असतो. आणि एकदा का तो प्राप्त झाला म्हणजे तो कळाला तर मन स्थिर व्हायला उशीर लागत नाही महाराज. म्हणून मनुष्यानं आपलं मन स्थिर करून, संयमित करून भगवंत चरणी जोडलं पाहिजे. कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय मनुष्य योगाभ्यासाची प्राप्ती करू शकत नाही, यश प्राप्त होऊ शकत नाही. योगाभ्यास फलद्रूप त्याशिवाय होऊ शकत नाही महाराज. जर मनच ताब्यात नसेल, इंद्रिय संयमितच झालेले नसतील तर फक्त देहानं करीत असलेला परमार्थ हा केवळ दांभिकपणा झाला महाराज. आणि असा परमार्थ करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. नाहीतरी सुखे असावे संसारी, संसारामध्ये सुखानं राहिलेलं बरं. नुसती उटाटेव करून उपयोग नाही महाराज. भगवंत अर्जुनाच्या ठिकाणी हेच बिंबवत आहेत की अरे बाबा, करता करविता मी आहे, तू काळजी करण्याचं काहीच कारण नाही, फक्त समर्पण माझ्या ठिकाणी ठेव. मी करणार आहे, मी करणार आहे किंवा मी करणार नाही. सुरुवातीला म्हणतोय मी यांना चुटकीसारखं संपवल, मला दाखव कोण कोण आहेत ते, आणि आता म्हणतो मी युद्ध करणार नाही. तू हा विचार मांडणारा कुणीच नाही. कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यसी अवश्य वापरतात. कारण स्वभाव जेन कौंतय निबद्ध स्वेन कर्मणा. जीव बद्ध आहे, कर्तव्य कर्म त्याच्या नशिबात, त्याच्या कर्मफळाप्रमाणे मी घातलेलं आहे. त्यामुळे ते कर्म त्याला करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. नाही किंवा होय म्हणायचा अधिकार जीवाच्या ठिकाणी मी दिलेला नाही. स्वभाव जेन कौंतय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यसी अवशो अपि तत्.
हे युद्ध अर्जुना तुझ्या संचितामध्ये तुझ्या नशिबी घातलेला आहे. त्यामुळे मी करल किंवा करणार नाही हा म्हणण्याचा अधिकार तुझ्या ठिकाणी नाही. तुला हे युद्ध करावंच लागणार आहे. आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 36 असंयतात मनोयोगो दुष्प्राप इति मे मती वशात मना तू येतत शक्य अवाप्तुम उपायताय. मन संयमित असेल तर योगाभ्यास सहज होतो, फलद्रूप होतो आणि मनुष्याला अंतिम ध्येयाची प्राप्ती सहजपणे होऊन जाते. पण जर ते असंयमित असेल, वशीकरणात आलेलं नसेल, ताब्यात आलेलं नसेल, एकाग्र झालेलं नसेल तर केलेला परमार्थ हा व्यर्थ आहे. त्यावर भाष्य करताना माऊली 427 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तेथ अर्जुन म्हणे निके देवो बोलती ते न चुके साचची योग बळेसी न तुके मनोबळ. देवा, अरे तुम्ही सांगताय ते काय खोटं थोडीच असणार आहे. पुष्टी देत आहे भगवंताच्या बोलण्याला. अर्जुन पुष्टी देतो आहे, कारण भगवंत म्हणतात की हे सगळे उपाय सांगितलेले हे काय खोटे आहेत का? तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे देवा, आपण जे म्हणतात ते मुळीच चुकीचं नाही. ते तर अर्जुन म्हणे निके देवो बोलती ते न चुके साचची योग बळेसे न तुके मनोबळ. खरोखर योग बळाशिवाय मनाच्या बळाची तुलना करता येत नाही. मन बलवान असलं तरी त्याला ताब्यात घेणं अवघड नाही आहे. योगाचं बळ त्यापेक्षा जास्त आहे. देवा, तुम्ही जे सांगता ते चुकीचं नाही. हा मार्ग मला आता जरा बरा वाटतो. ठीक आहे देवा. तेव्हा अर्जुन म्हणे निके ठीक आहे, तुम्ही सांगतात ते बरोबर आहे. देवो बोलती ते न चुके साचची योग बळेशी न तुके मनोबळ. योगाबळापुढं चंचल मन काहीच नाही आहे. ते सहजपणे ताब्यात घेण्याचं सामर्थ्य या योग बळामध्ये आहेत, या साधनेमध्ये आहेत. योग्य मार्गानं योग्य साधनाचा वापर केला तर निश्चित मन एकाग्र होतं, एका ठिकाणी स्थिर राहतं, अध्यात्माच्या ठिकाणी ते लीन होतं. तेथ अर्जुन म्हणे निके देवो बोलती ते न चुके साचचे योग बळेशी न तुके मनोबळ. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.